पिकाचा मुख्य बेस म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे पिकाची पांढरी मुळी. परंतु या पांढऱ्या मुळीला नाही जास्त पाणी सहन होत, नाही कोरडेपणा, नाही जास्त थंडी. मग आता प्रश्न असा की नक्की दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी पांढऱ्या मुळीचं नियोजन करायचं तरी कसं? सध्याच्या हंगामानुसार म्हणजे उन्हाळ्यात पिकाचे नियोजन करत असताना पांढरी मुळी चांगली चालण्यासाठी पिकाला पुरेसे पाणी द्यावं. साधारण जमिनीत वापसा अवस्था राहील याची काळजी घ्यावी, जेणेकरून पांढरी मुळी सक्रिय राहील आणि सक्रिय राहिल्याने जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा सुरळीत राहील. तसेच मुळीच्या सर्वोत्तम वाढीसाठी आपण मार्केटमधून ह्युमिक ऍसिड आणून साधारण 400 ते 500 ग्राम प्रति एकर साठी घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सोडू शकतो. किंवा याला दुसरा पर्याय म्हणजे आपण पालवी अॅग्रिकोचे साईज प्लस हे पीक पोषक 2 ते 3 लिटर प्रति एकर साठी घेऊन 200 लिटर पाण्यात मिक्स करून ड्रिपने देखील सोडू शकतो, जेणेकरून यामुळे पिकाची मुळे कार्यशील राहून उत्तमरित्या पिकाची शाखे वाढवून उत्पादनात देखील भर पडण्यास मदत होईल.